नमस्कार. या चॅनेलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. इथे आपण बोलणार आहोत विचारांची ताकद आणि मॅनिफेस्टेशनचं रहस्य. तुम्ही जे विचार करता तेच वास्तवात बदलतं. मनातल्या इच्छा, स्वप्न आणि ऊर्जा याचं विज्ञान म्हणजे मॅनिफेस्टेशन. आज आपण जाणून घेऊया आपल्या विचारांद्वारे आणि विश्वासाद्वारे स्वतःचं हवं तसं आयुष्य कसं घडवायचं. विज्ञान आणि ज्ञानाचे मिश्रण असलेले मॅनिफेस्ट हे एक तत्त्वज्ञान आणि विकासाचे साधन आहे जे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास, स्वतःवर प्रेम करण्यास आणि तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत करते. तुम्हाला जे काही आकर्षित करायचे आहे ते फक्त 7 पावले दूर आहे. आता ऐका आणि जादू अनुभवा. आपण जे विचार करतो ते आपण बनतो. आपल्याला जे वाटते ते आपण आकर्षित करतो. आपण जे कल्पना करतो ते आपण निर्माण करतो. बुद्ध. कल्पना करा की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या जीवनात असता. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्याकडे आधीच आहे. एक प्रेमळ जोडीदार, एक उत्तम करिअर, आर्थिक विपुलता. तुम्ही आनंदी, निरोगी आणि समाधानी आहात. ही प्रकटीकरणाची शक्ती आहे. प्रकटीकरण म्हणजे तुम्हाला हवी असलेली कोणतीही शक्ती साध्य करण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरण्याची पद्धत. परिचय. हे आपल्या विश्वासावर आधारित आहे की आपण सर्वजण एका वैश्विक ऊर्जा क्षेत्राशी जोडलेले आहोत आणि आपण आपले विचार आणि भावना वापरून या क्षेत्रावर प्रभाव टाकू शकतो. जेव्हा तुम्ही प्रकट होता तेव्हा तुम्ही विश्वाला तुम्हाला काय हवे आहे ते सांगत असता. तुम्ही एक स्पष्ट संदेश पाठवत असता आणि विश्व प्रतिसाद देईल. प्रकटीकरणाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी आज आपण रॉक्सी नाफौसी यांनी लिहिलेल्या मॅनिफेस्ट या पुस्तकाबद्दल जाणून घेऊ. या पुस्तकात आपण 7 पायऱ्यांबद्दल शिकू ज्या तुम्हाला आयुष्यात हवे असलेले सर्व काही साध्य करण्यास मदत करू शकतात. तुम्हाला तुमच्या सोलमेटला आकर्षित करायचे असेल, चांगली नोकरी मिळवायची असेल, तुम्हाला हवे असलेले घर खरेदी करायचे असेल किंवा फक्त अधिक आंतरिक शांती आणि आत्मविश्वास मिळवायचा असेल, मॅनिफेस्ट तुम्हाला तिथे कसे जायचे ते शिकवेल. पायरी 1. तुमची दृष्टी स्पष्ट करा. आपल्या मनात सहज येईल त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीला भेटायचे असेल, तर तुमच्या आदर्श जोडीदाराचीच कल्पना करू नका, तर त्या नात्यामुळे तुम्हाला कसे वाटेल हे देखील पहा. त्यांच्यासोबत तुम्ही निःशर्त प्रेम, सुरक्षितता, उबदारपणा आणि एकाच घरात एकत्र आनंदी राहण्याच्या भावना जागृत करू शकता का? जेव्हा जेव्हा आपण स्वतःमध्ये समाधान, आनंद, आत्मविश्वास आणि प्रेमाच्या भावना निर्माण करण्यासाठी व्हिज्युअलायझेशनचा वापर करतो तेव्हा आपण आपली कंपन वारंवारता किंवा आपले कंपन वाढवतो, ज्यामुळे आपल्याला उच्च कंपने आपल्याकडे परत आकर्षित करता येतात. तुमचा विजन बोर्ड तयार करा. जर तुम्ही ऑनलाईन शोध घेतला तर तुम्हाला विजन बोर्ड तयार करण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग सापडतील. ते करण्याचा कोणताही योग्य किंवा चुकीचा मार्ग नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारे विजन बोर्ड तयार करू शकता. फक्त एक असा बोर्ड तयार करा जो तुम्हाला जे जीवन मिळवायचे आहे ते सर्वोत्तमपणे दृश्यमान करण्यास मदत करेल. तुम्ही अशा प्रकारे विजन बोर्ड डिझाईन करू शकता. देखावा सेट करा. काही मेणबत्त्या पेटवा, आरामदायी संगीत वाजवा, थोडी शांतता निर्माण करा आणि शांतता अनुभवा. तुमच्या विजन बोर्डिंग सरावाचा आनंद घेण्यासाठी आणि त्यात गुंतण्यासाठी वेळ बाजूला ठेवा. तुमचे माध्यम निवडा. एक कार्ड किंवा कागदाचा मोठा तुकडा घ्या आणि तुमची ध्येय लिहिण्यासाठी तुम्हाला कोणत्या रंगाच्या पेनचा वापर करायचा आहे ते निवडा. बुलेट पॉइंट्समध्ये किंवा फ्लोचार्टमध्ये. जर तुम्हाला प्रतिमा वापरायच्या असतील तर त्या स्वतः तयार करा. मासिके किंवा वर्तमानपत्रांमधून अशी चित्रे किंवा शब्द कापून टाका जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय साध्य करायचे आहे ते दर्शवतात. तुमच्यासाठी जे सर्वोत्तम काम करते ते निवडा. फक्त लक्षात ठेवा, मजा करा. तुमची टाइमलाईन निवडा. बोर्डच्या वरच्या बाजूला तुम्हाला ते साध्य करण्याची नेमकी तारीख लिहा. तुम्ही 3 महिने, 6 महिने किंवा अगदी 1 वर्ष निवडू शकता. कधीकधी लोकांना 1 किंवा 5 वर्षांत त्यांचे जीवन कसे दिसावे हे शोधणे आणि कल्पना करणे कठीण जाते. जर तुम्हाला थोडेसे अडकलेले वाटत असेल, तर लक्षात ठेवा, तुम्ही नेहमीच एक वेगळी वेळ निवडू शकता जी तुम्हाला चांगले वाटेल आणि त्या काळात साध्य करता येईल असे तुम्हाला वाटते. 4.
झोनमध्ये या. तुमच्या बोर्डमध्ये गोष्टी जोडण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही त्या क्षणी आहात आणि तुमच्या भविष्याची जाणीव प्रत्यक्षात आणत आहात हे ठरवा. क्षणभर थांबा, काही खोल श्वास घ्या आणि कल्पना करा की तुम्ही तो क्षण 6 महिने, 1 वर्ष किंवा 5 वर्षांनी जगत आहात. स्वतःला हा प्रश्न विचारताना तुमच्या मनात एक स्पष्ट, ज्वलंत प्रतिमा तयार करा. तुम्हाला आतून कसे वाटते? तुमच्याभोवती कोणत्या प्रकारचे नातेसंबंध आहेत? तुम्ही कोणत्या प्रकारच्या घरात राहता? तुमचा व्यवसाय काय आहे? तुम्हाला सर्वात जास्त अभिमान कशाचा आहे? तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदलायचे आहे? की तुम्हाला तसेच या प्रश्नांची उत्तरे देताना स्वतःला तुमच्या स्वप्नांमध्ये, इच्छांमध्ये आणि इच्छांमध्ये पूर्णपणे रमण्याची संधी द्या. भीतीला तुमच्या कल्पनाशक्तीवर मात करू देऊ नका. त्याऐवजी तुम्हाला नेमके कुठे जायचे आहे यावर तुमचे मन केंद्रित करा. तुम्ही स्वतःला त्या क्षणात बुडवून घेताच तुमची भविष्यातील प्रतिमा वास्तवात रूपांतरित होत असल्याचे दृश्यमान करा. तुमच्या विजन बोर्डला 6 श्रेणींमध्ये विभागा. वैयक्तिक विकास म्हणजे वैयक्तिक पातळीवर तुमचा विकास, तुम्हाला आतून कसे वाटायचे आहे. प्रेम, करिअर, मित्र आणि कुटुंब. मुखपृष्ठ, तुमच्या आवडीवर आणि प्रवासावर काम करणे. प्रत्येक श्रेणीसाठी तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी लिहा, नंतर त्या कल्पना करा. जर तुम्ही कट आउट प्रतिमा वापरत असाल, जसे की तुमच्या स्वप्नातील घराची प्रतिमा, तर त्या तुमच्या विजन बोर्डवर चिकटवा. प्रत्येक श्रेणीसाठी कमीत कमी 3 गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुम्हाला हवे तितके प्रतिमा वापरू शकता. ते दूर ठेवा. तुमचा विजन बोर्ड तयार केल्यानंतर तो कुठेतरी सुरक्षित ठेवा आणि वेळोवेळी त्याचा आढावा घ्या. वर सूचीबद्ध केलेल्या तारखेला त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी एक रिमाइंडर सेट करा. पायरी 2. भीती आणि शंका काढून टाका. जेव्हा आपण स्वतःला स्वप्न पाहण्याची पूर्ण परवानगी देतो, तेव्हा आपल्या भीती आणि शंकांना कुठेही लपण्याची संधी नसते. म्हणून आजच ही पद्धत वापरून पहा. जर तुमचा पूर्वीचा विजन बोर्ड भीती आणि शंकांमुळे मर्यादित होता, तर परत जा आणि तो आताच संपादित करा, किंवा एक नवीन विजन बोर्ड तयार करा जो तुम्हाला खरोखर हव्या असलेल्या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे प्रतिबिंबित करतो. मोठे स्वप्न पहा आणि मागे हटू नका. आपल्याला जे नको आहे त्याबद्दल आपण जितके जास्त बोलू तितके जास्त ते आपल्याकडे येईल. म्हणून तुम्हाला काय हवे आहे याबद्दल अधिक बोला. पायरी 3. तुमचे वर्तन संरेखित करा. कल्पना करा की तुम्हाला एक यशस्वी नवीन व्यवसाय उभारायचा आहे. 2 प्रकारचे वर्तन आहेत. पहिले, आवृत्ती A, तुम्हाला ते साध्य करण्यापासून रोखते आणि दुसरे, आवृत्ती B, तुम्हाला ते साध्य करण्यासाठी प्रेरित करते. आवृत्ती A, नाकारले जाण्याची भीती तुम्हाला नवीन गोष्टींकडे जाण्यापासून रोखते. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करायची की नाही हे ठरवण्यासाठी अपयशाची भीती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि अपयशाची भीती तुम्हाला चांगल्या संधी पाहण्यापासून आणि जोखीम घेण्यापासून रोखते. तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये हरवल्याशिवाय अशा प्रकारे वागून वाढण्याची आणि विस्तारण्याची क्षमता तुमच्यात आहे. आवृत्ती B, तुम्ही प्रत्येक नवीन संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचता. तुम्ही स्वतःला शक्य तितके मार्केटिंग करता. गरज पडल्यास सक्षम लोकांकडून सल्ला घेता. तुमच्या ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी एक टीम तयार करण्याच्या उद्देशाने तुम्ही सतत सक्षम लोकांचा शोध घेता. तुम्ही संभाव्य संधी ओळखता आणि समजून घेता. बाजारातील मागणीनुसार नवीन उत्पादने बाजारात आणण्याचे मार्ग शोधता आणि त्यासाठी आवश्यक वेळ, ऊर्जा आणि पैसा गुंतवता. तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करता. ही वागणूक तुमच्या व्यवसायाला पुढील स्तरावर घेऊन जाईल. आवृत्ती B असलेली व्यक्ती निश्चितच त्यांचे ध्येय गाठेल आणि आवृत्ती A असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक आनंदी आणि आशावादी असेल. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला काय बनायचे आहे ते ठरवा आणि त्यासाठी आवश्यक असलेले वर्तन आणि सवयी अंगीकारण्यास सुरुवात करा. भविष्यात तुम्हाला ज्या व्यक्तीसारखे व्हायचे आहे तसे वागण्यासाठी काही पद्धती आहेत. प्रथम, तुमच्या भविष्याची कल्पना करण्यासाठी थोडा वेळ काढा. या व्हिज्युअलायझेशन व्यायामात पूर्णपणे बुडून जा आणि स्वतःला सर्वात वरच्या स्थानावर कल्पना करा, ज्याचे तुम्ही स्वप्न पाहता ते सर्व तुमच्याकडे आहे.
ते शक्य तितके वास्तववादी वाटू द्या, हे तुम्हाला तुमच्या हातात असलेल्या कामात सर्वोत्तम देण्यास प्रेरित करेल. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. आता तुम्ही त्याच्याशी कसे वागले पाहिजे? अशा आत्मक प्रेमळ, सक्षम आणि चुंबकीय पद्धतीने जगण्यासाठी तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे? भविष्यात तुम्हाला स्वतःसोबत करायच्या असलेल्या 5 गोष्टींची यादी बनवा. तुमच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्ताच या गोष्टी करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला कोण व्हायचे आहे याचा विचार करताना ते कसे जगतात याचा विचार करा. तुमच्या जीवनात कृतज्ञता सराव करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी तुम्ही या 3 श्रेणी वापरू शकता. काही दिवसांत तुम्हाला असे आढळेल की भीती, दुःख किंवा राग तुम्हाला स्वतःबद्दल किंवा तुमच्या आयुष्यातील गोष्टींबद्दल कृतज्ञ वाटू शकतात. कृतज्ञतेच्या या 3 प्रकारांमुळे तुम्हाला नेहमीच कृतज्ञ राहण्यासाठी काहीतरी शोधता येते. जर तुम्हाला आज तुमच्या आयुष्याबद्दल कृतज्ञता वाटण्यास संघर्ष करावा लागत असेल, तर कृतज्ञ राहण्यासाठी सार्वत्रिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही गोष्टींबद्दल कृतज्ञ राहण्यासाठी वेळ काढला तर कृतज्ञ राहण्यासाठी नेहमीच काहीतरी असते. ते आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी हिरावून घेते आणि असे सूचित करते की आपल्याकडे निवड करण्याची शक्ती नाही. जेव्हा तुम्ही ते सोप्या भाषेत बदलता आणि त्याऐवजी म्हणता, मला आज व्यायाम करायला मिळेल, मला आज कामावर जाण्यास मिळेल, मला माझ्या पालकांना भेटायला मिळेल, मला अभ्यास करायला मिळेल, मला मुलांसाठी जेवण बनवायला मिळेल, तेव्हा तुम्ही आपोआप आनंदाच्या क्षणी प्रवेश करता. पायरी 6. तुमच्या चिडचिडीला प्रेरणेत बदला. कल्पना करा की तुम्ही एका जुन्या मैत्रिणीला भेटता आणि कॉफी पिण्याचा निर्णय घेता. ती तुम्हाला सांगते की शाळा सोडल्यानंतर तिने स्वतःचा अत्यंत यशस्वी टेक व्यवसाय सुरू केला आणि नंतर तो विकला, ज्यामुळे तिला गेल्या 12 महिन्यांत जगभर प्रवास करण्याची संधी मिळाली आणि तिची एकूण संपत्ती वाढली. त्या माहितीच्या प्रतिसादात तुम्हाला शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कसे वाटते ते पहा. या विश्वासाला जाणून घेण्याची भावना म्हणून समजा. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की ते कसे घडेल हे जरी तुम्हाला माहीत नसले तरी, तुम्हाला फक्त ते घडेल हे माहीत आहे. तुम्हाला ज्या गोष्टी सर्वात जास्त हव्या आहेत त्या तुमच्याकडे येत आहेत यावर निःसंशय विश्वास ठेवा. हा विश्वास आणि अढळ विश्वासच तुम्हाला शेवटी तुम्हाला हवे असलेले सर्व काही साध्य करण्यास सक्षम करेल. प्रकट होणे म्हणजे नियंत्रण नसून प्रकट होणे म्हणजे समर्पण करणे. तुम्हाला काय हवे आहे हे जाणून घेणे आणि ते दृश्यमान करणे, ते साध्य करण्यासाठी सक्रिय कृती करणे आणि शेवटी तुम्हाला तिथे पोहोचवणाऱ्या प्रवासात स्वतःला समर्पित करणे हे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते दृश्यमान करणे म्हणजे गुगल मॅप्समध्ये तुमचे गंतव्यस्थान प्रविष्ट करण्यासारखे आहे. नकाशावर विश्वास ठेवणे आणि पुढे जात राहणे हे शेवटी तुम्हाला तिथे पोहोचवेल. यामध्ये तुम्ही संगणक प्रोग्रामला कोणते वळण घ्यावे, कोणते रस्ते टाळावेत, कोणते महामार्ग घ्यावेत याचे मार्गदर्शन करू देता आणि तुम्ही चुकीचे वळण घेतल्यास तुम्हाला पुन्हा रुळावर येण्यास मदत देखील करता. तुम्ही ही प्रक्रिया नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही फक्त तुमचा भाग करा आणि त्याला त्याचे काम करू द्या. म्हणून प्रकटीकरणाच्या जादूला शरण जाण्यासाठी तुम्ही त्याच प्रकारे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. निष्कर्ष. मित्रांनो, पुस्तकातील सर्व 7 पायऱ्या पुन्हा करूया, जेणेकरून तुम्हाला हे सर्व सहज लक्षात राहावे. पायरी 1. तुम्हाला काय हवे आहे याबद्दल तुमच्या दृष्टिकोनात स्पष्ट रहा. पायरी 2. भीती आणि शंका दूर करा. पायरी 3. तुम्हाला ज्या व्यक्ती व्हायचे आहे त्याच्याशी तुमचे वर्तन जुळवा. पायरी 4. विश्वाची परीक्षा उत्तीर्ण व्हा. तुम्हाला जे हवे आहे ते प्रकट करण्यासाठी तुम्ही ते पात्र आहात असा विश्वास ठेवावा आणि तुमचे वर्तन त्या विश्वासानुसार असले पाहिजे. पायरी 5. कृतज्ञता व्यक्त करा. पायरी 6. तुमच्या मत्सराचे प्रेरणेत रूपांतर करा. पायरी 7. विश्वावर विश्वास ठेवा. मॅनिफेस्ट पुस्तक पुनरावलोकन. विज्ञान आणि शहाणपणाचा संगम. मॅनिफेस्ट हे एक तत्त्वज्ञान आणि आत्मक विकास सराव आहे जे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास, स्वतःवर प्रेम करण्यास आणि तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत करते. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीला आकर्षित करायचे असेल, परिपूर्ण नोकरी शोधायची असेल
किंवा तुमच्या स्वप्नातील घर शोधायचे असेल किंवा फक्त अधिक आंतरिक शांती आणि आत्मविश्वास शोधायचा असेल, मॅनिफेस्ट तुम्हाला फक्त 7 चरणांमध्ये तिथे कसे पोहोचायचे ते शिकवेल. एकंदरीत मॅनिफेस्ट हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात अधिक सक्षम वाटू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक आवश्यक मार्गदर्शक आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त कल्पना नाही, ती एक जीवनशैली आहे. दररोज सकारात्मक विचार करा, कृतज्ञ रहा आणि विश्वास ठेवा की विश्व तुमच्या बाजूने आहे. अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.